तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कधी केरला स्टोअरचं कन्सेप्ट बघा. आपल्या शहरामध्ये केरला स्टोअर म्हणून कन्सेप्ट असतं. छोटंसं स्टोअर असतं, काय नसतं, ते हस्बंड वाईफ बसलेलं असतात. तुमचं आणि माझं पाऊल तिकडे कधीच जाणार नाही. केरलावाले तिथूनच घेणार सगळं. आपण गेलो तरी काय घेणार, आपण बनाना चिप्स घेणार, बाकी काय नाही घेणार. हे असतं एक दोन गोष्टी आहे याच्यामधल्या की आपल्याला तो फ्लेवर हवा असतो. म्हणजे कोल्हापूरमधली मिसळ, पुण्यातली मिसळ आणि नाशिकचं मिसळ मधला जसा जो फरक असतो, बरोबर आहे. तर आपल्याला आपलं ओरिजिन टेस्ट जी आहे ती फार प्रिय ती असते. फार प्रिय असते, बरोबर आहे. आणि भारतीय माणूस मसाल्यांसाठीच ओळखला जातो. ओळखला जातो. आता त्या केरला स्टोअर्समध्ये ना तुम्ही बघा, त्या 3 गोष्टीसाठी ते केरलाचे लोक तिथे जातात. एक तर त्यांना एक जाणीव आहे की हे माझ्या राज्यातलं, माझ्या गावातलं आहे. दुसरं त्यांना माहिती आहे की हे माझ्या महिलांनी, शेतकऱ्यांनी माझ्या गावातलं केलं आहे. तिसरं त्यांना वाटतं की बिकॉज हे माझ्या गावातनं आलाय, माझ्या महिला लोकांनी केलंय, हे ऑथेंटिक आहे. मला सांगा, तसं महाराष्ट्र स्टोअर्स आपण करायला गेलो तर काय प्रॉब्लेम आहे सगळीकडे. बरोबर. त्याच केरलाचाच मॉडेल अप्लाय करायचा. केरला स्टोअर तर बघूनच माहिती मारतं हे केरला स्टोअर आहे, आपल्याला कोणाची सांगायची गरज नसते. तर तसं माझं एक विजन आहे की आपण महाराष्ट्र स्टोअर सगळीकडे चालू करूया, छोटे 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 छोटे, जिथे बघून तर माहितीच पाहिजे हे आपल्या महाराष्ट्राचे स्टोअर्स आहेत, प्लस लोकांना तिथे सगळे प्रोडक्ट भेटले पाहिजे. आणि हे पूर्ण चेन इथून ते तिथपर्यंत हे चेन पूर्ण महिला ऑपरेट करण्यात आलं. हे फार महत्वाचं आहे. आपण खूप वेळेला असं म्हणतो की विमेन एम्पॉवरमेंट असं म्हणत असताना आपण त्या सगळ्या प्रोसेसमधनं पुरुष मायनस करून टाकतो. तर एम्पॉवरमेंट करायची असेल तर पुरुषांना मायनस करून चालणार नाही. खरं तर हातात हात घालून ती एम्पॉवरमेंट झाली पाहिजे. आणि त्याचं एक खूप मोठं उदाहरण मला असं वाटतं मोनिश तुमच्या थ्रू झालंय. म्हणजे महिला शेतकरी असतील, ग्रॅज्युएट झालेल्या मुली असतील किंवा परदेशात राहणाऱ्या मुली असतील, बायका असतील, ज्यांना काहीतरी करायचंय, त्यांनी खरं तर मोनिशशी संपर्क केला तर पुढे ही चेन अधिक मोठ्या आम्ही तर प्रमाणावर. अजून प्रत्येक देशात असे पॅशनेट महिला शोधतोय. म्हणजे मला एवढे पण फोन येत असतात की अरे माझी मिसेस असंच बसली आहे US मध्ये, जर्मनीमध्ये, काय करायचं नाही. तर आम्ही तिला पूर्ण अच्छा बरं, त्यांना फक्त असं नाही की आम्हाला एक त्यांना उभं करायचं आहे, नाही, त्यांच्यामध्ये आधी आम्ही तो पॅशन इन्व्हॉल्व टाकतो की तुम्हाला का करायचं आहे. पैसा हा सेकंडरी पार्ट झाला. पहिल्या आमचे इथले जे लोक काम करतात त्यांना रोजगार भेटणं पाहिजे, ते सक्षम झाले पाहिजे, ते सगळं तयार झालं की आपण सगळंच सक्सेस आहोत. अगदी बरोबर आहे. येस. हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही या तिघांपैकी कुठल्याही प्रकारच्या महिला असाल तरी तुम्ही मोनिशला संपर्क येस, करू शकता. डेफिनेटली. आणि एम्पॉवरमेंट म्हणजे काय असतं, तर मुळातच महिलांच्या हाती आर्थिक पॉवर येणं हे तितकंच महत्वाचं आहे. मोनिश, तुमच्या या सगळ्या कामाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आणि असेच अनंत महिला उभं करत राहा. एक Yes. महिला उभी राहिली की एक घर नक्की हो, उभं राहतं. हो. तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.